प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण वाचत आहोत आनंदी रहा, यश मिळवा हे राजेश खवले यांनी लिहिलेलं पुस्तक. आज वाचूया त्याचं पहिलं प्रकरण. शीर्षक आहे आनंदाचं अंतरंग जाणून घ्या. एकदा दोन भक्त तपश्चर्या करायला लागले. खूप काळ तपश्चर्या केल्यानंतर त्यांना देव प्रसन्न झाला. देवाने दोन्ही भक्तांच्या समोर दोन पर्याय ठेवले. देव म्हणाला, एकीकडे आनंद आहे आणि दुसरीकडे तुम्ही जे जे मागाल ते ते आहे. मागा, तुम्हाला काय पाहिजे. यावर त्या दोन भक्तांमधला एक भक्त म्हणाला, देवा, तू मला आनंद दे. आणि दुसऱ्या भक्ताने देवाकडे खूप साऱ्या मागण्या मागितल्या. त्याने त्याला हव्या असणाऱ्या सुंदर स्त्रिया मागून घेतल्या, मोठमोठे प्रासाद मागून घेतले, उंच उंच गाद्यांचे पलंग मागून घेतले. काही काळ गेल्यानंतर देवाने या दोन्ही भक्तांचा आढावा घेतला. तेव्हा त्याला असं जाणवलं की ज्या भक्ताने आनंद मागितला होता तो भक्त सामान्य स्थितीत असूनही आनंदी राहत होता, आणि जो दुसरा भक्त ज्याने महाल आणि उंच उंच गाद्यांचे बिछाने मागून घेतले होते त्याला मात्र झोप मिळू शकली नव्हती. कारण त्याला झोप काही पैशाने विकत घेता आली नाही. त्याच्याकडे खूप सारं अन्न होतं, पैसे होते, परंतु तो भूक विकत आणू शकला नाही आणि त्यामुळे त्याला खाण्याचा आनंद मिळू शकला नाही. त्याच्याकडे सुंदर स्त्रिया होत्या, परंतु तो प्रेम विकत घेऊ शकला नाही आणि त्यांच्यातही आनंदी होऊ शकला नाही. सारांशाने असं दिसून आलं की ज्याने आनंदावर लक्ष केंद्रित केलं तो आनंदी झाला, आणि ज्याने बाह्य अवडंबरावर लक्ष केंद्रित केलं त्याच्या वाटेला मात्र निराशाच आली. आपण आपल्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा असं दिसून येतं की मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे आपण आनंदी होणं. आपली प्रत्येक कृती बघा. आपण लग्न करतो. कशासाठी? कुठेतरी आनंददायी कृती आहे म्हणून लग्न करतो. लग्न केल्यामुळे जर लोक दुःखी झाले असते तर लोकांनी लग्न केलंच नसतं. आम्हाला मुलं व्हावी असं का वाटतं? कारण मुलं झाल्यावर ती जेव्हा खेळतात, बागडतात, बाबा बाबा म्हणत किंवा आई आई म्हणत त्यांच्या बोबड्या बोलांमधून, दुडूदुडू धावण्यामधून, चालण्यामधून आम्हाला एक प्रकारचा आनंद मिळत असतो. म्हणून आम्हाला ही मुलं पाहिजे असतात. आपण बारसं करतो, वाढदिवस करतो. कशासाठी करतो? कारण या कृतीतून आनंद मिळतो. या गोष्टींच्या उगमाकडे गेलो तर असं दिसून येतं की सुरुवातीला अगदी अनागोंदी होती, पण पुढे पापपुण्याची संकल्पना आली. बाबा, तू जर तुझ्यापेक्षा छोट्या जीवांचा छळ करशील तर पाप होईल. तेव्हा कुठे या छोट्या जीवाला आनंद मिळू लागला. म्हणून धर्म हा आनंद या शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे. आपल्याकडची देवांची नावं पहा. श्रीकृष्णाला आम्ही माधव म्हणतो, आणि मग या माधवाची स्तुती आमच्या धर्मात कशी केली आहे? मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपापावत्महं वंदे परमानंद माधवम. वंदे परमानंद माधवम म्हणजे परम आनंद अशा माधवाला मी वंदन करतो. म्हणजे देवाला देखील आम्ही परमानंद असं म्हणतो. असं हे धर्मशास्त्र की ज्यामध्ये देवाला आनंदमय, आनंद स्वरूप मानण्यात आलं आहे. आनंद घन असं म्हटलं आहे. आनंद म्हणजे काय? आपल्या संतांच्या ओव्या घ्या. संतांच्या ओव्यांमध्ये देखील आनंदाचंच गुणगान आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. या आनंदावर बोलत असताना आपण कधी विचार केला आहे का की मुळात आम्ही जीवनामध्ये आनंद म्हणतो कशाला? ज्या गोष्टींना आपण जाणतो, ज्या गोष्टींना आपण अनुभवतो. काही गोष्टींबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असेलच असं नाही. घरातला पंखा आहे. पंखा विजेवर चालतो कसा? कित्येकदा पंखा चालू बंद केला असेल, परंतु
आम्हाला काही माहीत नसतं त्याच्या मागचं तंत्रज्ञान. माहीत नसतं हा पंखा चालतो कसा, हा माईक, हा स्पीकर, हा ॲम्प्लिफायर आहे, त्याच्यामधून आवाज येतोय. नेमकं काय घडतंय? मी जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या मुखाद्वारे ध्वनिलहरी बाहेर पडतात, त्या माईकवर जाऊन आदळतात, त्या माईकमध्ये कंपन निर्माण करतात. माईकमध्ये निर्माण झालेली ही कंपनं वायरमधून ॲम्प्लिफायरपर्यंत जातात. ॲम्प्लिफायर त्यांचं वर्धन करतो. शक्ती प्राप्त केलेले हे तरंग स्पीकरपर्यंत जातात. स्पीकरमध्ये त्यांचं रूपांतर पुन्हा ध्वनिलहरींमध्ये होतं आणि त्या ध्वनिलहरी आपल्या कानांवर येऊन आदळतात. तेव्हा कुठे आपल्याला तो मूळ आवाज ऐकू येतो. पण आनंद म्हणजे काय? तो कसा प्राप्त करावा? तो कसा टिकवावा? या बाबीवर चिंतन करण्याची मानवाला नितांत आवश्यकता आहे. जो मोटरसायकल चालवतो त्याला असं वाटतं की आपल्याला मोटरसायकलची सगळी माहिती आहे. त्याला फक्त ती चालवण्याची माहिती असते. ती मोटरसायकल कशी तयार होते, त्यामध्ये कुठे पिस्टन असतं, कुठे चेन आहे, याचा विचार लोक फार क्वचितच करतात. आनंदाचंही अगदी तसंच. आनंद आम्ही दररोज उपभोगतो. आनंद नसला तर आम्ही दुःखी होतो. परंतु आनंद म्हणजे काय? मी आनंदी कसा होतो? मी केव्हा आनंदी होतो? मी केव्हा दुःखी होतो? माझ्या आयुष्यामध्ये मला कायमस्वरूपी आनंदी होता येईल का? या चिंतनाला आपण सुरुवात करूया. आनंदाच्या बाबतीत समजून घ्यायचं पहिलं सूत्र म्हणजे आनंद ही एक सापेक्ष कल्पना आहे. आता सापेक्ष म्हणजे काय? सापेक्ष म्हणजे तुलना आली. एक विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्याला कमी बुद्धिमत्ता आहे. तो 10वीच्या परीक्षेला बसलाय आणि त्याला अपेक्षा आहे 60% गुण मिळण्याची. तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला 60% गुण मिळू दे, पहिल्या श्रेणीत मी पास होऊ दे. दुसरा एक विद्यार्थी आहे. त्याने शिकवणी लावली. त्याचे आईवडीलसुद्धा त्याच्यावर मेहनत घेतात. त्याला सकाळी उठवतात, त्याच्याकडून अभ्यास करवून घेतात आणि हा विद्यार्थी देवाजवळ प्रार्थना करतो की किमान आईवडिलांचं मन राखण्यासाठी मला 80% गुण मिळू दे. आता या दोघांनी 10वीची परीक्षा दिली. निकाल लागला. दोघांनाही 70% मार्क्स मिळाले. आता होतं काय की ज्याने 80% गुणांची अपेक्षा केली होती त्याला 70% गुण मिळतात तेव्हा तो दुःखी होतो, आनंदी होत नाही. विचार करत राहतो की मला 10% गुण कमी मिळाले, मला 10% गुण कमी मिळाले. आणि ज्याने 60% अपेक्षा केली होती त्याला मात्र 70% गुण मिळाले तेव्हा तो खूप आनंदित होतो, पेढे वाटतो. आनंदाने ज्याला त्याला सांगतो की मला 70% मार्क्स मिळाले, मला 70% गुण मिळाले. परंतु झालेलं काय आहे? परिस्थिती सारखीच आहे. दोघांनाही 70%च गुण मिळाले आहेत. पण एक जण मात्र आनंदी झाला आहे आणि दुसरा मात्र दुःखी झाला आहे. कारण आनंद ही सापेक्ष कल्पना आहे. तुम्ही मनामध्ये काय रचून ठेवलेलं आहे त्या आधारे तुमचा आनंद आणि दुःख हे निश्चित होत असतात. एक गरीब माणूस असतो. काम केल्याशिवाय त्याला जेवायला देखील मिळत नाही. तो दिवसभर राबतो, मजुरी करतो. मजुरी करून मिळालेल्या पैशांनी तो तांदूळ, ज्वारी विकत आणतो. त्याची बायको खिचडी, भात बनवते, ज्वारीची भाकरी बनवते. तो खातो तेव्हा त्याला स्वर्गीय आनंद मिळतो. चटणी भाकर खाऊनही आनंद मिळतो. आणि दुसरा एक श्रीमंत माणूस आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी पुरणपोळी केलेली आहे आणि पैसे नाहीत म्हणून नव्हे तर लक्ष नाही म्हणून अनवधानाने त्याच्या घरातलं तूप संपलेलं आहे. तेव्हा तो पत्नीशी भांडतो, दुःखी होतो, कष्टी होतो. म्हणतो किती दुर्दैवी आहे मी, पुरणाच्या पोळीवर तूप नाही. आपल्याकडलं काय दारिद्र्य म्हणावं बघा. एकीकडे हा चटणी भाकर खाऊन सुखी आहे आणि इथे याच्याकडे पुरणाची पोळी असून
पुरणाच्या पोळीवर तूप नाही म्हणून हा दुःखी आहे. या पद्धतीने आनंद आणि दुःख हे आमच्या मनामध्ये काय संकल्पना आहेत या संकल्पनांशी सापेक्ष ठरत असतात. शेणामधला एक किडा आहे. शेणामधला किडा नेहमी शेणामध्येच सुखी असतो. तुम्ही शेणामधला तो किडा काढा आणि त्याला म्हणा की मी तुला स्वच्छ बिस्लरीच्या बाटलीमध्ये ठेवतो, स्वच्छ पाण्यामध्ये ठेवतो. तुम्ही शेणामधला किडा काढला आणि त्याला स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलं तर हा किडा तिथे कधीही सुखी होणार नाही. कारण त्याचं जे सुख आहे, त्याचा जो आनंद आहे तो शेणामध्येच आहे. मला एक छानशी गोष्ट आठवते. एक आचार्य होते. ते गुरुकुल चालवत होते. जुन्या काळी आचार्य लोक असायचे. त्यांनी खूप सारं ज्ञान मिळवलेलं असायचं. त्या गुरुकुलामध्ये त्यांचे शिष्य असायचे. तेव्हा अशाच एका आचार्यांनी ध्यान लावलं. ध्यानाच्या आधारावर त्यांनी आपला पुढचा जन्म पाहिला. त्यांना अपेक्षा अशी होती की माझा पुढचा जन्म एखाद्या मोठ्या राजदरबारातील राजाचा असेल किंवा एखाद्या पंडित पुरोहिताचा असेल. पण त्या आचार्यांना काय दिसावं? तर या आचार्यांना असं दिसलं की आपला पुढचा जन्म हा एका डुकराच्या योनीमध्ये झालेला आहे आणि तोही अन्यत्र कुठे बाहेर नाही, तर आपल्याच आश्रमाच्या शेजारी जी डुकरीण गर्भवती आहे आणि त्या डुकरिणीला 5 पिल्लं झालेली आहेत. त्यातली 4 काळी आहेत आणि 1 पांढरं आहे. ते पांढरं पिल्लू दुसरं तिसरं कोणी नसून आपण आहोत. आणि हे पाहून त्यांना तर धक्काच बसला. अरे, आयुष्यभर एवढी जी साधना केली, तप केली, ते सगळं फुकट गेलं. पुढचा जन्म काय तर डुकराच्या पिलाचा. मी या घाणीमध्ये राहणार. आश्रमामध्ये त्यांचा उत्तम असा एक शिष्य होता. त्या शिष्याला त्यांनी बोलावून घेतलं आणि म्हणाले, तू माझं एक काम कर. तू बाजारात जा आणि लोहाराकडून एक मोठा सुरा घेऊन ये. शिष्याला काही कळलंच नाही. आपण तर अहिंसावादी लोक आहोत, पूजापाठ करणारे लोक आहोत. आजपर्यंत आपल्या आश्रमात सूर्याची कधी गरज पडली नाहीत आणि आपले गुरुजी सुरा कशाला आणायला सांगतायत? गुरुजी म्हणतात म्हणजे काहीतरी तात्पर्य त्यात असलंच पाहिजे. तो शिष्य बाजारात गेला आणि सुरा घेऊन आला. मग गुरुजींनी त्याला सांगितलं, हे बघ, तुला सांगताना दुःख होतंय, परंतु मी ध्यान लावलं होतं. तेव्हा मला असं दिसलं की थोड्याच दिवसांमध्ये माझा मृत्यू होणार आहे. आणि माझा मृत्यू होणार आहे याचं मला दुःख नाही. दुःख या गोष्टीचं आहे की माझा पुढचा जन्म हा डुकराच्या योनीचा आहे. ही जी आश्रमामागची डुकरीण आहे, तिला एकूण 5 पिल्लं होणार आहेत. 4 काळी असणार आहेत आणि 1 पांढरं असणार आहे. ते पांढरं पिल्लू म्हणजेच मी असणार आहे. मला तुला इतकीच प्रार्थना करायची आहे की मला डुकराच्या योनीमध्ये जगायचं नाही. मला त्या योनीमधून तत्काळ सुटका पाहिजे. तू एवढंच करशील का की मी तुला घाणीमध्ये चरताना दिसेल तेव्हा तू सुरा घ्यायचा आणि इतर शिष्यांच्या मदतीने ह्या सुऱ्याने तू माझी मान कापायची. म्हणजेच त्या योनीतून माझी सुटका होईल. थोड्या दिवसांनी त्या आचार्यांना ताप आला आणि त्या तापाचं पर्यवसन मृत्यूमध्ये झालं. आचार्य मरण पावले. जे व्हायचं ते झालं. शेजारची डुकरीण व्याली आणि तिने 5 पिल्लांना जन्म दिला. गुरुजींनी जे भाकीत केलं होतं तशी एकूण 5 पिल्लं झाली. 4 काळ्या रंगाची होती आणि 5वं पिल्लू हे पांढऱ्या रंगाचं होतं. आश्रमाच्या भोवती ती डुकरीण फिरायची, घाणीमध्ये चरायची. तिच्या मागे मागे तिची पिल्लंही फिरायची. त्यातलं पांढरं पिल्लू म्हणजेच मी असेल असं गुरुजींनी सांगितलं होतं. ते पाहून शिष्याला फार दुःख व्हायचं. आपले गुरुजी आणि या योनीमध्ये, पण त्यांना आता मारायचं कसं असं त्याचं मन विचार करत होतं. त्याच्याकडून पिल्लाला मारणं काही होत नव्हतं. हे तर आपले गुरुजी आहेत, त्यांना मारायचं कसं? पण गुरूंची तशी आज्ञा होती आणि गुरुजींच्या आज्ञेचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून शिष्याने आपलं मन पक्क केलं. एक दिवस त्याने मोठ्या निर्धाराने आश्रमातील शिष्यांना जमवलं आणि त्यांना सांगितलं की हे जे पांढरं पिल्लू आहे ना, ते आपले गुरुजी आहेत.
गुरुजींनी मला सारं काही सांगितलं होतं आणि बाजारातून हा मोठा सुरासुद्धा आणायला सांगितला होता. मग सगळे शिष्य म्हणाले की ठीक आहे, तू बाबा शिष्योत्तम आहेस, शिष्यातला मोठा शिष्य, तू जे बोलतो आहेस ते सत्यच असणार. गुरुजी तुला कशाला खोटं सांगतील. एक दिवस गटारामध्ये ते पांढरं पिल्लू फिरत होतं. सर्वांनी मिळून डुकरीणीचं ते पिल्लू पकडलं. 2 शिष्यांनी त्याचे पाय धरले, 2 शिष्यांनी त्याची मान धरली आणि जो शिष्योत्तम होता त्याने सुरा उचलला. तो घाव घालणार तेवढ्यात त्या डुकराच्या पिल्लाला वाचा फुटली. हा शिष्योत्तम घाव घालणार तेवढ्यात त्या डुकराच्या पिल्लाला मानवाची वाणी फुटली आणि ते डुकराचं पिल्लू खंबीर स्वरात म्हणालं, काय वेडेपणा लावलायस? अरे तुम्हाला सर्वांना काही लाज बीज? तुम्ही आपल्याच गुरुजींची मान कापायला आलात? तेव्हा मात्र सगळे शिष्य घाबरले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे बघायला लागले. शिष्योत्तम म्हणाला, वा वा गुरुजी, अहो सुरा कोणी आणायला लावला? तुम्हीच तर सांगितलं होतं ना की मला या डुकराच्या योनीत जगायचं नाही, आणि आता मात्र म्हणता की मारू नका, गुरुचा वध करतोय. त्या डुकराच्या पिल्लाच्या रूपात जन्म घेतलेले गुरुजी सांगतात, अरे तेव्हा वेडा होतो मी. जेव्हा मी माणूस होतो तेव्हा मी वेडा होतो. अरे काय ती मानव जन्मातली कटकट. दररोज सकाळी उठा, आंघोळ करा, पूजा करा आणि तुमच्या पुढे ते पुस्तक वाचत बसा. त्याच्यापेक्षा हा डुकराचा जन्म 10 पटीने चांगला आहे. इथे आंघोळ करण्याची कटकट नाही, कपडे घालण्याची कटकट नाही, आणि खायचं म्हणाल तर आजूबाजूला सगळं उपलब्ध आहे. मस्तपैकी मी माझ्या आईचं दूध पितो, भावंडांच्या सोबत राहतो. याच्या पुढे कोणी माझ्या वाट्याला जायचं नाही. आता मी तुमचा गुरु नाही आणि तुम्ही माझे शिष्य नाही. मानव असताना जे मी काही बोललो होतो ते आता विसरून जा. आता या दृष्टांतातील हा सगळा कल्पनाविलास सोडून द्या आणि फक्त बोध तेवढा ग्रहण करा. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? ते डुकराचं पिल्लू आधीच्या जन्मात म्हणजे मनुष्य जन्मामध्ये आचार्य असतं तेव्हा त्याला डुकराचा जन्म हा नकोसा असतो, अस्वच्छ वाटतो, अगदीच किळसवाणा वाटतो. पण जेव्हा तो डुकराच्या योनीमध्ये जन्माला येतो तेव्हा मात्र त्याला डुकराचा जन्मच सर्वश्रेष्ठ वाटायला लागतो. त्या योनीमध्ये जे जे काही सुख आहे त्या सुखांची जाणीव त्याला व्हायला लागते. माणूस ज्या वातावरणामध्ये जातो त्या वातावरणाला साजेशी धारणा करून घेतो. तशा तशा त्याच्या सुखाच्या कल्पना बनतात आणि म्हणूनच शेणातल्या किड्याला शेणामध्येच आनंद वाटतो. त्याला शुद्ध बाटलीतल्या पाण्यामध्ये टाकलं तर मात्र तो प्राण सोडतो. आता पहिलं सूत्र स्पष्ट होतंय की आनंद ही एक सापेक्ष कल्पना आहे. आमच्या मनामध्ये आम्ही काय धारणा करून ठेवली आहे? आम्ही कशाला चांगलं समजतो, कशाला वाईट समजतो, या आधारे आम्ही आनंदी होणार की दुःखी होणार हे ठरत असतं. आता हा विनोद ऐका. या विनोदामधून ही बाब अधिक स्पष्ट होईल. भारतामध्ये एक व्यक्ती हॉटेलमध्ये जेवण करायला गेला. तिथे त्याला बिर्याणी वाढण्यात आली. त्या बिर्याणीत एक झुरळ निघालं आणि त्यामुळे चिडून ती व्यक्ती हॉटेल मालकावर खूप रागावली. बिर्याणीमध्ये झुरळ वाढता काही वाटतं का नाही? हॉटेल मालकाने माफी मागितली. त्याच वेळेला एक चीनी व्यक्ती चीनमधल्या हॉटेलमध्ये जेवायला गेली आणि तिनेही बिर्याणी मागवली. त्याच्याही बिर्याणीत झुरळ निघालं. त्यानेही हॉटेल मालकाला बोलवलं आणि एवढंच म्हणाला, हे काय, एवढ्या मोठ्या बिर्याणीत एकच झुरळ? प्रसंग तोच, पण आमच्या धारणा काय आहेत त्या आधारे आम्ही आनंदी होणार की दुःखी होणार ते ठरतं. एक प्रेयसी आपल्या प्रियकराला अगदी लाडाने म्हणते, वेडाच आहेस तू. एरवी जर आपल्याला एखाद्याने वेडा म्हटलं तर आपण त्याची कॉलर पकडतो, त्याला म्हणतो की 2 लावीन कानाखाली, मी काय तुला वेडा वाटतो? आई आपल्या लहान बाळाला लाडाने बुद्धू आहेस झालं असं म्हणते. तेव्हा बाळाला असं कधीही वाटत नाही की आईने आपल्याला शिवी दिली. परंतु वर्गामध्ये एखाद्या मित्राने जर आपल्याला बुद्धू म्हटलं तर आपण त्याच्याशी भांडल्याशिवाय राहणार नाही. मुळामध्ये कुठल्याही कृतीतून, कुठल्याही वस्तूमधून मिळणारा जो आनंद आहे तो
आमच्या भावभावनांवर अवलंबून आहे. आम्ही आमच्या मनाची काय धारणा करून ठेवली आहे त्यावर तो अवलंबून आहे. आता पुढचं सूत्र बघूया. आपण स्वतःला विचारलं पाहिजे की मी आनंदी केव्हा होतो? कधी आपण हा प्रश्न स्वतःला विचारला आहे का की मी आनंदी केव्हा होतो? बऱ्याचदा आपण आयुष्यामध्ये आनंदी झालेलो असतो आणि बऱ्याचदा आपण आयुष्यामध्ये दुःखी सुद्धा झालेलो असतो. परंतु हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला आहे का की मी आनंदी केव्हा होतो? इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर मात्र अतिशय साधं आहे. या प्रश्नासाठी फारसं तत्वचिंतन करण्याची गरज नाही. या प्रश्नाचं एका वाक्यातलं सोप्यात सोपं उत्तर म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या मनासारखी कृती किंवा घटना घडते तेव्हा मी आनंदी होतो. म्हणजे काय? मला तरुण मुलगा आहे. तो मेरिटमध्ये आला पाहिजे. परीक्षा आली, मुलगा परीक्षा देतो, मेरिटमध्ये उत्तीर्ण होतो आणि मी आनंदी होतो. आता पुढचं सूत्र आहे, जेव्हा मला आवडणाऱ्या लोकांचा सहवास लाभतो तेव्हा मी आनंदी होतो. म्हणजे काय? माझा बालपणीचा मित्र आला, माझा मित्र खूप दिवसांनी मला भेटला आणि त्याच्यामुळे मी आनंदित झालो. आनंदाचं पुढचं सूत्र असं आहे की जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या किंवा आपल्या प्रिय अपत्याच्या किंवा प्रेयसीच्या किंवा जी व्यक्ती आपल्याला प्रिय असेल त्या व्यक्तीच्या सहवासात असतो तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो. पुढचा जो प्रकार आहे तो असुरी आनंदाचा प्रकार आहे. आता असुरी आनंदामध्येही आपण आनंदी असतो म्हणजे काय? त्यासाठी एक छोटासा विनोद आपण समजून घेतला पाहिजे, म्हणजे आसुरी आनंद कशाला म्हणतात हे आपल्याला कळेल. एकदा एक व्यक्ती पेढे वाटत सुटतो. लोक विचारतात, तू पेढे कशाला वाटतोयस? तेव्हा तो म्हणतो, माझा जो शेजारी आहे ना त्याला 5 लाख रुपये लॉटरीचं तिकीट लागलं. लोक म्हणतात, तुझा जो शेजारी आहे, तुझं आणि तुझ्या शेजाऱ्याचं तर काही पटत नाही, तुम्ही तर भांडता, मग त्याला लॉटरी लागली तर तू कशाला पेढे वाटतोयस? आता इथेच खरी मजा आहे. त्याचं तिकीट त्याच्या लहान मुलाने फाडून टाकलं आहे. आता त्याला 5 लाख रुपये कधीच मिळू शकणार नाहीत आणि त्यामुळे मी पेढे वाटत सुटलो आहे. आता या पेढे वाटणाऱ्या माणसाला झालेला आनंद म्हणजेच आसुरी आनंद होय. एक दुष्ट माणूस असतो, त्याला एके दिवशी पोलीस फटके मारत नेतात. काहींना आनंद होतो, परंतु एखाद्याला फटके मारले जात आहेत, त्याच्या अंगातून रक्त येत आहे, त्याचे हातपाय बांधलेले आहेत. ही कृती, ही घटना आनंददायी नाही. काही लोक निवडणुकीमध्ये उभे राहतात, त्यांची निवडून येण्याची सूतराम शक्यता नसते, परंतु हे लोक फक्त असं म्हणत असतात की मी तर टमक्याला पाडण्यासाठी उभा आहे. म्हणजेच त्याला मिळणारा आनंद हा विजयाचा नसतो, तर एखाद्याला हरवण्यामधला आनंद असतो, दुःख देण्यामधला आनंद असतो. हा जो आनंद आहे तो आसुरी आनंद आहे. माझ्यामुळे एक व्यक्ती निवडणुकीमध्ये पडला, हरला आणि मी मात्र त्यामुळे आनंदी झालो. या तिन्ही उदाहरणातील आनंद हा आसुरी आनंद आहे आणि या माध्यमातून पुष्कळ लोक आनंदित होत असतात, पण हा खरा आनंद नसून तो आभासी आनंद असतो. आता आपण आनंदी कसे होतो हे जर पाहिलं तर आपण दुःखी कधी होतो हे सुद्धा आपण समजू शकतो. आनंदासारखंच याचं उत्तर आहे. जेव्हा माझ्या मनाप्रमाणे घटना किंवा कृती घडते तेव्हा मी आनंदी होतो. मग जेव्हा जेव्हा माझ्या मनाविरुद्ध कृती किंवा घटना घडते तेव्हा मला दुःख होतं. मुलीचं लग्न जुळवून ठेवलं आहे आणि मुलीने वेगळाच नवरा पसंत केला आणि गेली पळून. अशा वेळी आनंद कसा होणार? अशा वेळी माझ्या मनाच्या विरुद्ध कृती घडलेली आहे आणि म्हणून मी दुःखी आहे. मी जुगार खेळतो, जेव्हा हरतो, मला पैसे मिळत नाहीत, तेव्हा मी दुःखी होतो. माझा मुलगा आहे, त्याला नोकरी लागत नाही, मला दुःख होतं, कारण या सर्व घटना माझ्या मनाच्या विरुद्ध घडलेल्या आहेत. माझा शेजारी जो आतापर्यंत माझ्यासारखाच होता, अचानक
त्याचा मुलगा स्पर्धा परीक्षा देऊन पास झाला आणि तो डेप्युटी कलेक्टर झाला. घरी लाल दिव्याची गाडी घेऊन आला. हे पाहून माझं मन फार जळतं. माझं मन फार दुःखी होतं. आता माझा मुलगा हा डेप्युटी कलेक्टर झाला नाही याचं मला दुःख नाही. मी होतो तिथेच राहिलो याचंही मला दुःख नाही. परंतु जो माझा शेजारी आहे त्याचा उत्कर्ष झाल्याचं पाहून मला दुःख होतंय. एखाद्याने आपल्याला शिवी दिली, आपल्याला काहीतरी दिलं, आपल्याला काहीतरी मिळालं, मग दुःख कशाला व्हायला पाहिजे? खरं पाहिलं तर आपल्याला आनंद झाला पाहिजे. काहीतरी मिळाल्यावर सुद्धा आपण दुःखी होतो, कारण जे मिळालंय तो अपशब्द असतो. संत कबीर असं म्हणतात, आवत गारी एक है उलटत होवे अनेक, कहे कबीर नहीं उलटिये रहे एक की एक. याचा अर्थ समजून घेऊया. शिव्यांमुळे निर्माण होणारा, अपशब्दामुळे निर्माण होणारा जो कलह आहे, हा कलह जर थांबवायचा असेल तर संत कबीरांच्या या वचनावर मनन करावं लागेल. संत कबीर सांगतात, आवत गारी एक है, म्हणजे येताना गारी म्हणजे शिवी एकच असते. उलटत होय अनेक. कुणीतरी आपल्याला अरे म्हटलं की आपण त्याला का रे म्हटलं, म्हणजे आता ती शिवी उलटली. उलटत होवे अनेक. तुम्ही शिव्या देणाऱ्याला प्रत्युत्तर दिलं तर वाद वाढत जातो. कहे कबीर न उलटिये रहे एक की एक. पण आपण जर ती शिवी उलटवली नाही, म्हणजे तिला उत्तरच दिलं नाही, तर ती एकची एकच राहील. हे जे अपशब्द आहेत ते आमच्या आयुष्यामधल्या आनंदाचा लोप करतात, आम्हाला दुःखामध्ये ढकलतात. आनंद हा नेमका येतोय कुठून? कुणाला वरळी मटक्याचा आकडा लागला तर आनंद वाटतो. तो आकडा लावायला गेला की त्याला आनंद वाटतो. टीव्ही बघणारी व्यक्ती, तिला असं वाटतं की टीव्ही पाहून आनंद मिळेल. तो टीव्हीच्या समोर बसला आहे. त्याला वाटतं की सिनेमा पाहून आनंद मिळेल. तो सिनेमा हॉलमध्ये बसला आहे. आणि ज्याला वाटतं इतरांची चुगली केल्यामुळे, अपशब्द बोलल्यामुळे, दुसऱ्याविषयी थोडं वाईट बोलल्यामुळे मला आनंद मिळेल, मग असे 4 लोक कट्ट्यावर बसलेले असतात, दुसऱ्याच्या विषयी वाईट साईट बोलत असतात. अशा रीतीने प्रत्येकाने आपला आनंद ठरवून घेतलेला आहे. रवींद्रनाथांच्या चरित्रामधली गोष्ट आहे. एकदा रवींद्रनाथ कविता लिहित होते. रवींद्रनाथ म्हणजे रवींद्रनाथ टागोर. खिडकीमधून आवाज आला, चल राणी, किती खेळायचं? संध्याकाळ झाली, चल घराला परत जाऊ. किती प्रेमळ शब्द आहेत. रवींद्रनाथांना असं वाटलं की कुणीतरी प्रियकर आपल्या प्रेयसीला हे शब्द बोलतोय. मग कोण हे शब्द बोललं? म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तर त्यांना असं दिसून आलं की एक गुराखी आहे, त्याच्या हाती दोर आहे आणि आपल्या म्हशीला तो आपल्या घरी नेतोय. रवींद्रनाथांनी विचार केला की हा गुराखी किती प्रसन्न मनाचा आहे, आनंदी आहे. आपल्या म्हशीला तो राणी म्हणतोय. तो प्रसन्न आहे, आनंदी आहे, म्हणूनच तो म्हशीला सुद्धा राणी म्हणून संबोधतोय. आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आहे. आमच्या प्रत्येकाची अशी मनीषा असते की आमच्या आयुष्यातलं दुःख निघून जावं. पण हे दुःख निघून कसं जाईल? याचा साधा मंत्र आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणा, तुमच्या आयुष्यामधलं दुःख निघून जाईल. आयुष्यामध्ये आनंद आणा म्हणजे नेमकं काय करा? आयुष्यामध्ये आनंद आणणं म्हणजे अंधाराच्या जागी प्रकाश भरण्यासारखं आहे. ही बाब जरा नीट समजून घ्यायला हवी. फार पुरातन काळची गोष्ट आहे. तेव्हा मनुष्य आदिम अवस्थेमध्ये राहत होता. माणसांची एक टोळी होती. ते गुहेमध्ये राहायचे. त्या टोळीला अजून अग्नीचा शोध लागलेला नव्हता, दिव्याचा शोध लागलेला नव्हता. दिवसभर सर्व काही ठीकठाक चालायचं, परंतु रात्री मात्र फार पंचाईत व्हायची. रात्री गुहेमध्ये काहीच दिसायचं नाही. लोक ठेचकाळायची, एकमेकांच्या अंगावर पडायची. गुहेतील अंधार लोकांना खूप दुःखदायक वाटायचा. एक दिवस टोळी नायक म्हणाला की आपण या अंधाराला बाहेर काढून फेकलं पाहिजे. मग गुहेतल्या माणसांनी आपापल्या हातामध्ये टोपल्या घेतल्या आणि टोपल्यांमध्ये भरून ते अंधार बाहेर फेकू लागले.
आता विचार करा, अंधार का कधी टोपलीने बाहेर फेकता येतो? खूप काळपर्यंत त्यांनी अंधार टोपलीने बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला आणि सगळेजण थकून गेले. त्यांना थकून गेल्यामुळे गाढ झोप लागली. सकाळी उठून बघतात तर काय, सूर्योदय झाला होता. अंधार पळून गेला होता. टोळीतल्या लोकांचा आणि टोळी नायकांचा असा समज झाला की टोपलीने अंधार बाहेर फेकल्यामुळेच आता प्रकाश आहे. त्या दिवसापासून तशी प्रथाच सुरू झाली. दररोज रात्री टोपलीने ते लोक अंधार बाहेर फेकू लागले. त्या टोळीमधल्या एका माणसाने एका स्त्रीशी विवाह केला. ती स्त्री अशा टोळीमधून होती ज्या टोळीला अग्नीचा शोध लागलेला होता, जिला दिवा पेटवता येत होता. रात्र झाली. टोळी प्रमुखाच्या आज्ञेवरून सर्वजण अंधार टोपलीने बाहेर फेकू लागले. दिव्यांचा शोध लागलेल्या टोळीमधून आलेली ती स्त्री हसायला लागली. टोळी प्रमुखाने तिला विचारलं, तू का हसते आहेस? तू का बरं टोपलीने अंधार बाहेर फेकत नाहीस? ती म्हणाली, टोपलीने का कधी अंधार बाहेर फेकला जातो? त्याकरता दिवा जाळावा लागतो. सगळेजण आश्चर्यचकित झाले. दिवा म्हणजे काय? तिथे थोडी चरबी पडली होती, खापरं होती, कापसाची झाडं उगवली होती. तिने कापसापासून वात बनवली, चरबी त्या खापरामध्ये घातली आणि चकमकीने आग पेटवून त्या वातीवर दिवा पेटवला. आता त्या गुहेमध्ये अंधार नव्हता, सर्वत्र प्रकाश होता. मित्र हो, ज्याप्रमाणे गुहेतला अंधार नाहीसा करायचा असेल तर आपल्याला प्रकाश निर्माण करावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील दुःख नाहीसं करायचं असेल तर आयुष्याचा तेवढा भाग प्रकाशरूपी आनंदाने भरून काढावा लागतो. त्यामुळे अधिकाधिक आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये दुःखाला कमीत कमी जागा असेल. कितीतरी नवरे असे आहेत जे आपल्या राणीला किंवा पत्नीला म्हैस म्हणायला मागेपुढे पाहत नाहीत आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद नसून दुःख आहे. एक साधू होते. ते लोकांना उपदेश करत गावोगावी फिरायचे. त्यांच्यासोबत त्यांचा एक शिष्य असायचा. एकदा हा साधू लोकांना उपदेश करण्यासाठी एका गावात गेला. त्या गावातले लोक हे फारच उद्धट आणि उर्मट होते. सुधारणावादी धर्ममतांचा तिरस्कार करणारे होते. त्यांनी साधूचं मार्गदर्शन ऐकूनच घेतलं नाही. उलट साधूलाच अपशब्द बोलायला सुरुवात केली. ते साधूला खूप टोचून टोचून बोलले, पण प्रत्युत्तरादाखल तो साधू गावकऱ्यांना काहीही म्हणाला नाही. त्याने गावकऱ्यांना हात जोडून नमस्कार केला आणि ते गाव सोडलं. पुढच्या गावाच्या प्रवासाला लागला. सोबत शिष्य होताच. गावकऱ्यांच्या वर्तनाचा शिष्याला मात्र खूप राग आला होता. त्याने गुरूंना म्हटलं, त्या लोकांनी तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या, तरी तुम्ही त्यांना एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. गुरूच्या हातात कमंडलू होता. शिष्याच्या प्रश्नाला सरळ उत्तर न देता गुरूंनी त्याला विचारलं, हा कमंडलू कोणाचा आहे? शिष्य म्हणाला, महाराज, हा कमंडलू तुमचा आहे. गुरु त्या शिष्याला म्हणाले, हां, आजपासून हा कमंडलू मी तुला दिला. शिष्याने तो कमंडलू घेतला. शिष्याच्या मूळ प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही त्याला मिळालंच नव्हतं. गुरु आणि शिष्याची जोडी रस्त्याने चालू लागली. थोडं अंतर चालून गेल्यावर गुरुने शिष्याला थांबवून विचारलं, हा कमंडलू कोणाचा आहे? त्यावर शिष्य म्हणाला, माझा आहे. गुरु म्हणाले, हा कमंडलू तुझा कसा झाला? कारण थोड्या वेळापूर्वी तर तो माझा होता. त्यावर शिष्य म्हणाला, महाराज, तुम्हीच तर कमंडलू मला दिला, मी तो घेतला आणि म्हणून तो माझा झाला आहे. आता गुरु म्हणाले, त्या गावच्या लोकांनी अपशब्द आणि शिव्या मला देऊ केल्या, पण मी त्या घेतल्याच नाही. जर मी त्या घेतल्याच नाहीत तर त्या माझ्याकडे येणार कशा? ज्या शिव्या मी स्वीकारल्याच नाहीत त्यांच्याकरता उत्तर देण्याची मला काय गरज? गुरूंच्या या उत्तराने शिष्याला योग्य तो बोध झाला. थोडक्यात सांगायचं तर आनंद ही एक सापेक्ष कल्पना आहे. तुम्ही तुमच्या मनात काय कल्पना करून ठेवली आहे त्या आधारे तुमच्या आनंदाचं स्वरूप ठरतं. आम्ही आनंदी असतो, पण एखादी व्यक्ती अपशब्द बोलून आमच्या आनंदात बाधा आणते. त्याच्या अपशब्दांनी व्यथित व्हायचं की नाही हे मात्र आपल्या हातात असतं. मला आयुष्यात काय हवं आहे याचा नीट विचार करा.
छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवायला शिका. आनंदी राहण्यातच यशाची बीजं दडलेली असतात.